जय शिवराय मित्रांनो पॅन कार्ड विषयीची सगळ्यात मोठी अपडेट घेऊन मी आलेलो आहे। मित्रांनो, तुमच्या प्रत्येकाजवळ पॅन कार्ड हे आहे आणि त्या पॅन कार्ड लवकरच बंद होणार आहे आणि नवीन पॅन कार्ड तुम्हाला काढावं लागणार आहे। नवीन पॅन कार्ड म्हणजे याच्यामध्ये तुमचे नवीन पॅन कार्ड कसं असणार आहे याविषयीची माहिती असेल किंवा पॅन कार्ड एक पॅन 2.0 प्रोजेक्ट हे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून या प्रोजेक्ट साठी अप्रूव्हल देण्यात आलेला आहे। या प्रोजेक्ट मध्ये काय काय आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट यापुढेही तुम्हाला भेटत राहणार आहेत। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये पॅन 2.0 प्रोजेक्ट अप्रूव्हल करण्यात आलेला आहे। हा नेमका प्रोजेक्ट काय आहे तर पॅन कार्ड काढण्यासाठी आपल्याला अलग अलग वेबसाईट त्या ठिकाणी होत्या। तर NSDL असेल, UTs असेल, नंतर इन्कम टॅक्स जे पोर्टल असेल, अजून दुसरे काही बरेचसे पोर्टल्स होते। त्या ठिकाणाहून पॅन कार्ड नवीन काढण्यात येत होतं किंवा अपडेट करायचं असेल, करेक्शन करायचं असेल किंवा आधार पॅन लिंक करायचा असेल तर हे सर्व पोर्टल्स त्या ठिकाणी त्या पोर्टल वरून करता येत होतं। पण आता हे सर्व पोर्टल्स मर्ज होणार आहेत आणि मर्ज झाल्याच्या नंतर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून एक नवीन पोर्टल म्हणजे ह्या सर्व ज्या काही सुविधा आहेत एकाच ठिकाणी यापुढे उपलब्ध होणार आहेत। त्यासाठी पॅन 2.0 हे लवकरच आता सुरू होणार आहे। म्हणजे त्या प्रोजेक्टला अप्रूव्हल दिले आहे। एक नवीन वेबसाईट त्या ठिकाणी सुरू होणार आहे। त्या वेबसाईटची ही आपल्याला वेळोवेळी आपल्या चॅनलवर माहिती भेटणारच आहे। त्या वेबसाईटचं पूर्ण डिटेल सर्व काही आपल्या चॅनलवर यापुढेही तुम्हाला भेटत राहणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर यामध्ये अतिशय महत्त्वाचे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्याचं आपण व्यवस्थित या ठिकाणी पाहणार आहोत। आता सर्वांना एक प्रश्न, आता ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहेत आता त्यांना नवीन पॅन कार्ड कधी काढायचं आहे तर आता लक्षात घ्या, आता सध्याला हे तुमचं पॅन कार्ड जे आहे तुमच्याकडे तेच व्हॅलिड राहणार आहे। पण पुढे भविष्यामध्ये ज्या वेळेस आता हे नवीन पॅन कार्ड इश्यू होतील यावरती बारकोड QR कोड येणार आहे। त्यामुळे हे जे पहिले जे पॅन कार्ड आताचे जे पॅन कार्ड आहेत ते सर्व बाद होणार आहेत, म्हणजे रद्द होणार आहेत। ज्या वेळेस हे QR कोडचे जे पॅन कार्ड आहेत त्या QR कोडच्या पॅन कार्डचा वापर हा जास्त प्रमाणात होईल, त्यावेळेस तुम्हाला तुमचे जे हे पॅन कार्ड आहेत बँकेकडून किंवा इतर काही फायनान्शियल संस्थांकडून नाकारण्यात येईल। त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे पॅन कार्ड आहे ते नवीन पॅन कार्ड त्या ठिकाणी काढावं लागणार आहे। आणि हे नवीन पॅन कार्ड ज्यावेळेस तुम्ही काढताल यामध्ये विशेष म्हणजे केंद्र शासनाकडून पैशामध्ये चांगली सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही जर ई-पॅन जर काढलं, जसं आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करता आधारच्या साईटवरून, तसंच पॅन कार्ड जर तुम्ही डाउनलोड केलं, ई-पॅन म्हणतात त्याला, ते पॅन कार्ड डाउनलोड केलं तर ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला भेटणार आहे। पण जर हार्ड कॉपी तुम्हाला जर मागवायची असेल जी आता तुमच्याकडे आहे तशी 50 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच देण्यात येणार आहे। म्हणजे आता जे 106 रुपये लागत होते त्या 50 रुपयामध्ये तुमचं काम होणार आहे। तर म्हणजे पैशामध्ये कमी होणार आहे आणि सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार, म्हणजे एकाच पोर्टलवर भेटणार आहेत। त्यामुळे या पोर्टलचा आपल्याला फायदा होणार आहे। आणि विशेष म्हणजे पॅन कार्डला बारकोड आल्यामुळे आपल्या पॅन कार्डची सुरक्षितता तेवढीच वाढणार आहे, ज्यामुळे बरेचसे काही धोका निर्माण होत होते, काही फ्रॉड होत होते, ते फ्रॉड कुठेतरी थांबण्यासाठी थोडासा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही माहिती, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका, कारण प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपल्या मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।